बाईनी चूक केली ना तर तिला विचारणारे 4 लोक असतात, पण सेम पुरुषांनी चूक केली तर मे बी बाबा विचारतील किंवा त्यांचे वडील विचारतील, दुसरं कोणी विचारत नाही. आणि विचारलं तर तो नंतर उत्तर देतो, तुला काय करायचंय त्याचं. बरोबर. हे कुठून आलं? हे त्या आत्मविश्वासातून आलं. नक्कीच नक्कीच. मुख्य मालकी हक्काची भावना. तिनं काहीही करायचं तर ती माझी वस्तू आहे ना, वस्तू आहे, तिनं मला विचारूनच केलं पाहिजे, माझ्या परवानगीने केलं. आता 40शी नंतर शिकणाऱ्या बायकांचा एक गट SNTT मध्ये, मी बरीच वर्ष तिथे शिकवलं, तर मला वर्गामध्ये नेहमी अशा एक दिसायचा. आणि काही बायकांचा गट असायचा ज्यांनी 40शी 45शी नंतर 50शीच्या घरामध्ये आल्यावरती पुन्हा MA ला प्रवेश घेतला आहे. कितीतरी जणी त्याच्यातल्या असं सांगायच्या, मी शिकू का? परवानगीचा प्रश्न. काय करायचंय आता? काय या वयामध्ये शिकून दिवे लावणार आहे? आता काय कोणी तुला कॉलेजमध्ये नोकरी देणार आहे? अशा प्रकारच्या आधी प्रश्नोत्तरांना सुरुवात. त्यातल्या त्यात कोणीतरी दिलदारीनी परवानगी दिली तर असं म्हटलं जायचं की घरचं सगळं नीट सांभाळून तुला काय करायचं ते कर. तर त्याच्यातच त्या खुश असायच्या, कारण निदान ते दुपारचे 12 ते 4 5 पर्यंतचा जो वेळ आहे तो तरी आपल्याला आपल्या आवडीच्या विषयासाठी खर्च करता येईल. पण तिथे परीक्षा जर आल्या सणाच्या दिवशी, होऊ शकतं मागे पुढे, विशेषतः होळी पौर्णिमा, गुढीपाडवा हे सगळे परीक्षेचे दिवस असतात, तर त्यांची भयंकर पंचायत व्हायची. 2 वर्ष MAच्या अभ्यासक्रमाची आहे, त्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्ही होळी पौर्णिमेला पुरणाची पोळी नाही केली तर काय बिघडतं? पण नाही, ती अपेक्षा अशी आहे की घरचं सगळं नीट करून, म्हणजे काय, वृद्ध सासू सासरे असतील त्यांचं सांभाळून, मुलांच्या कॉलेजच्या परीक्षा ते सांभाळून, मी कुठे जाईन येईन, कुणाला जेवायला बोलवीन ते सगळं सांभाळून.